त्यांना तिवारंजन करू. आम्हा सर्वांचे हिंदू हृदय समाज हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना भारतीय जनता पक्षाचे उमेदवार शिवाजी माने असले सर्व शिवसेना भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी मतदान करावं मी आपल्याला कळकळीची विनंती करणार. त्याचं कारणही असं आहे, या देशामध्ये 12वी लोकसभेची निवडणूक आहे. या निवडणुकीला एक आगळं वेगळं महत्व प्राप्त झाल्यावर मतदान केलेलं आहे. परंतु ही निवडणूक एक आगळीवेगळी निवडणूक आहे, त्याला एक वेगळं महत्व प्राप्त झालेलं आहे असं मी सांगतो खरं. परंतु दिवसाढवळ्या या काश्मीरमध्ये पाकिस्तान मधून अतिरेकी घुसून निष्पाप या नागरिकांची हत्या करतात. काल परवाची घटना माहित आहे, एका गावामध्ये अतिरेक्यांनी घुसून सकाळी 7 वाजता 24 पंढ्यांना ब्राह्मण पंढ्यांना मृत्युमुखी पाडले, त्यांची हत्या केली. त्या गावामध्ये केवळ एक ब्राह्मणाचा मुलगा त्या ठिकाणी फक्त जिवंत आहे. त्या ठिकाणी आमच्या देशाचे पंतप्रधान गेले, घटनास्थळी गेले, त्यांनी त्या मुलाला दत्तक घेतलं, त्या मुलाच्या आयुष्याची जबाबदारी स्वीकारली. परंतु अतिशय शर्मेची अतिशय लाजेची बाब आहे की पाकिस्तान मधून बांगलादेश मधून आमच्या देशामध्ये अतिरेकी येतात, निष्पाप आणि निशस्त्र लोकांवरती हल्ले करून दिवसा जाळला जातो, परंतु राज्यकर्त्यावरती कुठलाही परिणाम होत नाही. यापेक्षा सर्वात मोठी बाब आहे. बाजूलाच आमचा एक राष्ट्र आहे पाकिस्तान, जो हिरवा राज्य करावा. परवा मुस्लिम बांधवाचा एक धार्मिक कार्यक्रम झाला, त्या ठिकाणी जवळपास 14 लाख मुस्लिम बांधव देशाच्या कानाकोपऱ्यातून एकत्र आले. तरी ती दंगल घडली होती. ही अभिमानाची बाब आहे, ही गर्वाची बाब आहे असं मी म्हणेन. परंतु आमच्यावरती आरोप केले जातात या शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या शासनाने गणतीमध्ये कुठले प्रश्न सोडले, कुठल्या समस्या सोडल्या, अशा प्रकारचे आरोप की काँग्रेसची बाणगोळा आणि जनता दलाची बाणगोळा आमच्यावरती करणार. माझे सहकारी तालुक्यातील लोकप्रिय आमदार जयरामसिंह खोडकर, ठाणे विधानसभेचे आमदार प्रकाश खेडकर, या ठिकाणचे शिवसेना भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, समोरवर्तीय सर्व मतदार बंधू भगिनी आणि माता मित्रो, 18 महिन्यापूर्वी या देशाच्या निवडणुका झाल्या होत्या. या देशाला दारिद्र्याचं ठाकूर आले सभेच्या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सहकारी मित्र, आमदार प्रकाश खेडकर नांदेड, आमदार सुभाष भाई परभणी जिल्ह्याचे अध्यक्ष, या प्रचार सभेत उपस्थित असलेले शिवसेना भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, या मतदारसंघातील उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आपण जर मागे थोडंसं वळून जर पाहिलं तर गेल्या 9 वर्षात या हिंदुस्थान सारख्या गरीब राष्ट्रावर 4 वेळा लोकसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम घेण्याचा या काँग्रेसच्या राजवटीत
योग आलेला आहे. 9 वर्षात 4 वेळा तब्बल 4 वेळा लोकसभेची निवडणूक घेतल्या जाते. ही 4थी निवडणूक आहे. आपण भेटी देऊ शकत नाही. त्या 5 वर्षाच्या अगोदर 5 वर्षाच्या काळात त्या 1.5 लोकसभेतील प्रश्नाद्वारे या हिंगोली मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याचा आम्ही प्रयत्न केला. या महाराष्ट्रात उपस्थित झाल्याबद्दल त्यांचे मी हार्दिक आभार. आपण गेल्या 1.5 वर्षापूर्वी या हिंगोली लोकसभा मतदारसंघातून 80,000 आणि माझे 4 शब्द संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मान्यवर शिवाजीराव माने हे आता आपणास मार्गदर्शन करतील. विराजमान लाखो करोडो तरुणांचे चेहरे माननीय राजसाहेब दानवे, त्याचबरोबर या ठिकाणी परभणी जिल्ह्याचे संपर्क नेते गावते साहेब, पालकमंत्री मुंद्रा साहेब व आमच्या सर्वांचे, ज्या मुद्द्यावरून काँग्रेसने या ठिकाणी या जनतेवरती निवडणूक लादल्या होत्या त्याचा भूदंड या जनतेवरती काँग्रेसवाल्यांनी लादलाय, त्याचा जाब ही जनता विचारेल. सभेमध्ये काय प्रकार घडला, काम काय म्हटलं सूर्यकांताबाई राजे शिव छत्रपती बद्दल आणि उभार या बाईंनी काढले. काय बोलल्या या बाई म्हणे, करताना विनंती करायची आहे, ज्या ज्या वेळेची बाई तुमच्या गावामध्ये येईल त्यावेळेस याचं स्पष्टीकरण तुम्ही सर्वांनी मागितलं पाहिजे. मित्र आणि आमच्या बाळासाहेबांच्या बाबतीत सुद्धा अशाच प्रकारच्या नुकदार त्यांनी काढले. काय म्हणली ही बाई, बाळासाहेब म्हणे माडीवरून लग्न करतात आणि शिवसैनिक खाली घेतात. अशा प्रकारचे घाणेरड्या बाईला तुम्ही संसदेत बसवणार का, हा माझा प्रश्न केला. अटल बिहारी वाजपेयीला मला संसार करता आला नाही आणि तुमचं एक एक लफडं आम्ही काढावं का, तुम्ही स्पष्ट शब्दात सांगा, आम्ही तुमचं एक एक नमुना लोकांच्या समोर सादर करतो. अरे या ठिकाणी ही बाई पाटलांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती, त्यात बापूराव पाटलाला पाडण्यात
या बाबतीत त्यांचा प्रचाराचा मुद्दा उरला नाही. एमकेएम प्रकारे आमच्या राज्य सरकारवरती खापर फोडण्याचा प्रकार चाललाय किंबहुना उमेदवारांच्या बाबतीत. आज काँग्रेसवाले प्रचारात काय म्हणतात? तुमच्या खासदारांना 18 महिन्यात काय केलं आणि 18 महिन्यात खासदारांनी काय केलं ह्याचा जाब ही जनता विचारेल. ही चिपडी काँग्रेस आम्हाला विचारू शकत नाही. ज्या जनतेने आम्हाला या ठिकाणी निवडून दिलं ती जनता आम्हाला विचारेल तुम्ही 18 महिन्याच्या काळामध्ये काय दिवे लावले. जेवढा काय वेळ या ठिकाणी आम्हाला मिळाला 4 महिने सेशन मध्ये गेले. मागचं वर्ष संपूर्ण निवडणुकांचं वर्ष होतं त्याच्यामध्ये 12 महिने गेले. उरले केवळ 2 महिने आणि 2 महिन्यामध्ये संबंधीचा प्रश्न असो किंवा कर्नाटक सीमाचा प्रश्न असो या प्रश्नावरती आम्ही या ठिकाणी हा मुद्दा या ठिकाणी बंद पाडला होता. आणि आपण सर्वांनी या ठिकाणी जो काही वेळ आम्हाला दिला होता त्या संधीचा आम्ही या ठिकाणी सोनं करून दाखवले. एकच प्रश्न या भागाचा मित्रावर राहिला आहे आणि तो म्हणजे हिंगोली जिल्हा निर्मितीचा तोही या 2 वर्षाच्या आत होईल. या संबंधी आपल्याला या 22 तारखेला या भ्रष्टाचाराने बरबरलेला हा काँग्रेसचा पंजा साफ काढून टाकायचा आहे. आणि येणाऱ्या 22 तारखेला आपल्याला जे मतदान या ठिकाणी करायचे ते बाळासाहेबांच्या विचाराला आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधान पदाला आणि म्हणून आपण सुद्धा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय डॉक्टर जयप्रकाश मुंद्रा हे आपले 2 शब्द आपल्यासमोर मांडतील. शिवसेनेचे नेते आदरणीय राजसाहेब ठाकरे, आमचे लाडके आदरणीय रावते साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सहकारी आमदार मित्र, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि या ठिकाणी या सभेसाठी उपस्थित असलेली हिंगोली लोकसभा मतदारसंघातील शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी, शिवसेना प्रेमी जनता, या हिंगोली शहरातील सर्व आदरणीय नागरिक आणि मित्रांनो, मी या ठिकाणी आपला फार वेळ घेणार नाही. केवळ दुपारी झालेल्या सभेचा जो विषय होता त्याच्या बाबतीत भाव दिले ते भाव काही वाढवले नाही असा काहीतरी विचार दुपारी बोला. मित्रांनो, युतीचं सरकार अस्तित्वात आल्यामुळेच ही एकाधिकार कापूस खरेदी योजना चालू राहिली हे मी आपल्या माहितीसाठी सांगतो. काँग्रेसच्या राज्यामध्ये शरद पवारांनी केंद्राला स्पष्ट लिहून दिलं होतं की यापुढे आम्ही कापूस एकाधिकार योजना चालवणार नाही. आणि म्हणून मी आपल्या माहितीसाठी सांगतो, जर कापूस एकाधिकार योजना चालू राहिली नसती तर शेतकऱ्याचे चालू. मित्र, काँग्रेसचं सरकार असताना आम्ही पाठपुरावा केला की या योजनेला एकदा 2 वर्ष 10 वर्ष परवानगी मिळाली पाहिजे, पण त्यांनी ती परवानगी दिली नाही. अटलजींचं 13 दिवसाच्या सरकारला एकदम 2 वर्षाची परवानगी या सरकारला कापूस एकाधिकार योजनेची. त्यावेळेस या सरकारनं 81 रुपये भाव कापसाला दिला. आणि म्हणून ज्या कोणी या ठिकाणी सांगितलं की कापसाचे भाव वाढवले नाही, त्यावेळेस मुस्लिम बांधव स्वतः मीटिंग घेतात आणि आम्हाला मीटिंग मध्ये बोलून सांगतात की आता आम्ही सुद्धा शिवसेना भाजपमध्ये येऊन या तुमचा प्रचार करणार आहोत. मागच्या काळामध्ये काँग्रेसवाल्यांनी केलं, तुम्हाला हाकलून लावतील, तुम्हाला अन्याय करतील, तुमच्यावर अत्याचार करतील, अशी सतत आम्हाला भीती दाखवली. म्हणून आम्ही तुमच्याकडे इतके दिवस आलो नाही. मागे तुम्ही सगळ्यांनी एक सिनेमा पाहायला शोधले, त्याच्यामध्ये लहान मुलगा रडू लागला तर आई सांगायची गब्बर सिंग यायला, आणि म्हणून त्या मुलाच्या मनामध्ये नेहमी त्याची भीती राहायची. तशीच या काँग्रेसवाल्यांनी आमच्या समाजामध्ये भीती निर्माण केली. म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो नाही. पण या 3 वर्षाच्या काळामध्ये या युती सरकारचं कारभार पाहिल्यानंतर आम्हाला अशी खात्री झाली या युती शासनाच्या काळामध्ये आम्ही सुखाने आणि शांततेने नांदत आहोत. म्हणून आता आम्ही तुमच्या सोबत राहायला तयार आहोत आणि तुमच्या प्रचारात. आणि म्हणून काँग्रेसवाल्याकडे केवळ जातीयवादाशिवाय इतर कोणताही प्रश्न राहिला मित्र. आम्ही ज्या ठिकाणी गेलो, शिवाजी महाराज 18 महिने खासदार होते. 18 महिन्यामध्ये त्याला जेवढा वेळ मिळाला तेवढ्या वेळात संसदेमध्ये सतत पाठपुरावा करून या लाईनसाठी सर्वे करून घेतले. आणि म्हणून आपल्या या भागातील ब्रॉडगेज सुद्धा व्हायला कुठेही आता अर्थ झाला नाही. तुम्ही हमखास सांगतो आणि पूर्णपणे ब्रॉडगेज होण्यासाठी शिवाजी महाराज खासदार होणं तुमची माझी गरज आहे. म्हणून
आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि उपस्थित माझ्या बांधवांना 3 मुद्दे मी आपल्यापुढे मांडणार आहे. आता जयप्रकाशजी भुजबळ यांनी आपल्यापुढे सांगितलं, खासदार माने यांनी सांगितलं की काँग्रेसकडे मुद्दा आहे. आपल्याला भरपूर मुद्दे तुमच्याशी बोलायचे. आणि हिंगोलीचाच मुद्दा बोलायचं झालं तर कापसाचं काय होते याच्यापेक्षाही भाववाढीच्या साखर कारखान्यांचं काय होणार आहे हा प्रश्न या मतदारसंघामध्ये पडतो. एकाच वेळेला मिळालेल्या 2 कारखाने अजूनही तसेच पडत आहेत, परंतु पैसे मात्र तर निवडणुकीमध्ये वापरले जात नाही ना, याची चौकशी गुजरातच्या आपल्याला करावी लागणार. शेतकरी मात्र हवालदिल झालेला आहे. 3,000चे शेअर ज्यांच्या नावावर घेतलेल्या शेतकऱ्यांच्या 30,000 पर्यंत आता बँकेचे कर्ज झाल्यामुळे हा अग्रेसर लढाऊ जिल्हा म्हणून मुक्ती संग्रामामध्ये प्रसिद्ध होता. बांधवांना अत्यंत महत्वाचा जिव्हाळ्याचा मी मुद्दा तुमच्याकडे मांडतोय. या एकाच मुद्द्यावर कुठल्याही पक्षाचे असा, कुठल्याही पंथाचे असा, कुठल्याही जातीचे असा, या मराठवाड्याच्या मातीचा स्वाभिमान या मराठवाड्याच्या आलेल्या आमच्या सर्वांना काँग्रेसच्या शासनाने अपमानित केलं. आज त्यावेळेला लढणारे आमचे अनेक स्वातंत्र्य सैनिक, ते स्वातंत्र्य सैनिक म्हणून अजूनही त्यांना मान्यता मिळाली नाही. परंतु याच काँग्रेसवाल्यांनी या मराठवाड्यामध्ये जे जन्मालाही आलेले नव्हते, शेंबूड पुसत होते, त्यांना स्वातंत्र्य सैनिकाचा ताम्रपट कोटा दिला. आणि ह्या मराठवाड्यातले 28 कोटी स्वातंत्र्य सैनिक 300 वर्षाची सालादारशाही म्हणजे पोर्तुगालशाही ही गुलामगिरी नष्ट करण्याकरता तिकडे प्रचंड लढा महाराष्ट्राने उभारला होता. महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये प्रचंड प्रमाणावर आंदोलन निर्माण झालं होतं. SM जोशी, डांगे, त्यावेळेला प्रबोधन ठाकरे या सर्व मंडळी त्याच्यामध्ये अग्रेसर असा भाग घेतला होता. त्या महाराष्ट्रामधून 1.5 वर्षाने आम्ही तर स्वतंत्र झालं. आणि म्हणून त्या रजाकारांशी लढत होते, रजाकारांशी झुंजत होते. काल परवा आपण वाचला असेल काश्मीरमध्ये प्रकार त्यावेळेला आमच्या मराठवाड्यात झाला. मराठवाड्याने सगळं सोचलं, परंतु काँग्रेसवाल्यांनी स्वातंत्र्य सैनिक सोडापड्या लढायची सर्वांनी मान्यता दिली नाही. हा विषय, हा लढा, हा मुक्ती संग्रामाच्या स्मारकाच्या निमित्ताने वडिलांच्या माध्यमातून मी स्वतः तो पुढे नेला. हा स्मारक मान्यता झालेली आहे. मुख्यमंत्र्यांना 17 सप्टेंबर हा आमचा दिवस आहे. 17 सप्टेंबर हा प्रबोधनकारांचा जन्मदिवस. 17 सप्टेंबर हा मराठवाड्याचा मुक्ती लढ्याचा दिवस. अत्यंत वेगळा योग आपल्या जीवनात आहे. कारण मागच्या शिवसेना आपण म्हणाले की अत्यंत भाग्यवान दिवस आहे की महाराजचाही तो जन्मदिवस आहे. बांधवांना तुमच्या माहिती करता सांगतो, 17 सप्टेंबर ही आमच्या अस्मिता आहे. या मातीला सुगंध आहे. यादवाच्या या भूमीतील प्रचंड असे वीर नरवीर या मातीमध्ये निर्माण झालेले आहे. तर आमचा सत्ता कोणाला आणा, आणखी कोणाला इथे आणा, तुझी काही करा तरी काही काळ्या दगडावरती ग्रेट आहे. मराठवाड्याची भव्यता कोणी थांबवू शकत नाही. यावंच लागेल. आणि म्हणूनच शिवाजी महाराजांना प्रचंड मताने निवडून द्याची विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष नांदेडचे प्राध्यापक आत्मा आवळे यांनी काँग्रेस पक्षाला त्यागून त्या मुस्लिम बांधवांना शिवसेनेत प्रवेश केलेला. आता आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहणार असे भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष तसेच शिवसेने मतदारसंघात भरपूर चिलटे झालेली आहे. पुढे तुम्हाला आवर करावा लागतो. पण आम्ही आवर घालायचा, दुसऱ्या उमेदवारांनी आवर नाही घालायचा, हे काय करायचं नाही. आवर कोण तो पुरुष सूर्यकांत पाटील नावाचा मला माहिती होतं. पण बाई पुरुषासारखं बोलायला लागल्यावरती पुरुषच बोलायला पाहिजे. आमच्या महिला शिवसैनिक तो पितो ते बोलणाऱ्या सूर्यकांत पाटील अगर राग कसली लागली करते बाहेर आता एक साधा शिवसैनिक नुसता मुद्दा तरी वाहून न शिवतो. गोष्टी करते आम्हाला सांगते त्या आश्वासन बाईंनी बाईसारखंच वागव. चांगले संस्कार झालेले असले की व्यवस्थित वागतो माणूस. आमच्या कधी बायकांकडनं अशा प्रकारचे उद्गार कधी बाहेर येणार नाही. पण ही काँग्रेसच संस्कृती काय करणार, सगळेच तसे. तिथे आडवाणी निवडच्या सभेमध्ये बॉम्बस्फोट झाले.
त्याच्या संस्कृती नसलेले लोक कसे बोलतात बघा. आजच्या एका नवभारत नावाच्या वर्तमानपत्रामध्ये आलंय की काय प्रकारे बघ, म्हणजे RSS ने अडवाणींना मारण्याचा प्लॅन केला. मग जर समजा आम्ही असं बोललो की राजीव गांधींना इंदिरा काँग्रेसने ठार मारलं, तो बॉम्ब त्यांनी घडवला, तर चालेल का? बरेच लोक खुश पण झाले. शरद पवारांनी बाथरूम मध्ये फटाके वाजवून ठेवायला. महाराष्ट्रामध्ये एकूण जर शिवसेनेची परिस्थिती माणूस पेटेल असं तरी बोला ना काहीतरी समोरचं. सगळ्या समोरचे थंड हे बोलतायत थंड. काय म्हणून लोकांच्या समोर येतात तुम्ही? काय म्हणून? अरे त्यांना घेऊन येत आहेत. सोनिया गांधी नाटक सगळीकडे. मी जातोय तिकडे, एक तर पुढे तरी येत नाही तर मागे तरी येत. डान्स पार्टी. सोनिया गांधींबद्दल आमचा काही आक्षेप नाही. इंदिरा गांधींची सून मान्य, राजीव गांधींची पत्नी मान्य, प्रियंका राहुलची आई मान्य. पण या देशाचं सर्वोच्च पद, पंतप्रधान पद, या पदासाठी उमेदवारी म्हणून ज्या वेळेला सोनिया गांधी सांगतात त्यावेळेला आम्ही ते कधीही मान्य करू शकणार नाही, अजिबात नाही. एवढ्यासाठी ते निर्धार घालवलं का आपण? आज 50वं वर्ष आज आपण साजरं करतोय. 50वं वर्ष. या 50व्या वर्षी देशाला पंतप्रधानच नाही आणि झेंडा उंचा आहे आम्हाला. आज अनेक स्वातंत्र्य सैनिक, अनेक पुढे बुजुर्ग लोक माझ्यासमोर बसले असतील, माझ्या वडिलांच्या वयाचे, माझ्या आजोबांच्या वयाचे. काय विचार करत असतील ते? एवढ्यासाठी घालवलं इंग्रजांना की नवीन अजून एक परदेशी डोक्यावर आणायला? काय बाई बोलते? आता मी तिकडे विदर्भामध्ये होती. आमचे गजानन महाराज यांच्याबद्दल कोणतरी पडवून, आता असं म्हणणं आहे या बाईंनी बोफोर्स मधली जी कोणी नावं आहेत ती जाहीर करण्याच्या ऐवजी या बाईची भाषणं कोण लिहिते त्यांची नावं पहिली जाहीर करावी. त्या बाईला धड हिंदी बोलता येत नाही. आमच्या गजानन महाराजांचा ही बाई काय बोलते? महाराष्ट्र के संत गजानन महाराज. कोण गजानन? कोण? आम्हाला गजानन महाराज माहिती आहे, गजानन महाराज आम्हाला कोणी माहित नाहीये. ज्या बाईला संस्कृती माहित नाही, ज्या बाईला हिंदी बोलता येत नाही आणि काँग्रेसवाले पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून त्यांना जाहीर करतायत. लाज. काय प्रकार होते बघा. आज अनेक लोक, आज अनेक बुजुर्ग लोक आज बोलतात की खरंच या काँग्रेसवाल्यांपेक्षा ते ब्रिटिश परवडले होते. पुण्यामध्ये 2 ब्रिज आहेत, 2 ब्रिज. तुम्हाला खरंच नवल वाटेल. गॅरंटी या पुलाची संपली, याच्या पुढे आमचा या पुलाशी काही संबंध नाही. गेले तरी पाठवतात पत्र. म्हणजे एखाद्या कामाबद्दल किती मनापासून एखादी गोष्ट करावी. म्हणजे भारत छोडो बोलणारे हे काँग्रेसवाले ब्रिटिशांनी भारत छोडो असं बोलणारे परत परदेशी लाव, इटालियन लाव. ते बाईंचा संबंध काय आमच्याशी? आज इथे असंख्य महिला बसलेल्या आहेत. तुम्हालाही माझा प्रश्न आहे, त्या येतील इथे परत, सभा होईल त्यांची इथे. कोणाला मला असं कळलं त्यावेळेला विचारा, प्रश्न विचारा. आहे पत्रकारांना, पत्रकार बांधवांना किती भेटतात मला माहिती नाहीत त्या. काय असं 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 सगळे वाचलं असतं बाबा त्याच्यावरती आणि ते बोलतात, खाली उतरतात, निघून जातात. 68 साली लग्न झालं, पण या देशाचं नागरिकत्व स्वीकारायला 17 वर्ष का लावलीस बाई? आमचा देश आवडला नाही की आमच्या देशातली लोक आवडली नाही की गरिबी बघवली नाही की राहायचंच नव्हतं की या देशाशी संबंधच नव्हता? 17 वर्ष लावली या बाईनी, 17 वर्ष या देशाचं नागरिकत्व स्वीकारायला. पण स्वीकारलं ते कधी स्वीकारलं? ज्या दिवशी तिला कळलं की माझा नवरा राजीव गांधी पंतप्रधान होतोय, त्या दिवशी त्या बाईनी नागरिकत्व स्वीकारलं की आता ठीक आहे बाबा. हे मी नाही बोलत, खोटं नाही आहे, हे त्यांच्याच पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. इंदिरा गांधींची मैत्रीण पपुल जयकर यांच्या पण पुस्तकामध्ये हे तुम्हाला उतारे दिसतील की या बाईंनी 17 वर्ष लावली, 17 वर्ष.
या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं नाही या बाईने. धर्मांधतेचे आरोप आमच्यावरती करते ही बाई. काय 100 कोटीच्या लोकसंख्येमध्ये काँग्रेसला एकही असा माणूस भेटला नाही, एकही महिला भेटली नाही देशात जन्माला आलेली. कोणी कर्तव्यगार स्त्री आमच्या देशामध्ये जन्माला आली नाही की ह्यांना फक्त सोनिया गांधी आणावी लागली. त्याच्या मागचं राजकारणच वेगळं. शरद पवार म्हणतात की सोनिया गांधींना पुढे आणणं हे आमचं व्यावहारिक धोरण. व्यावहारिक धोरण एका बाईला पुढे करायचं. बघा या काँग्रेसवाल्यांचे प्रकार कसा असतो बघा. तुम्हाला एक एक गोष्ट सगळी लक्षात येईल. जरा थोडं मागे गेलो ना आपण तर लक्षात येईल. 84 साली इंदिराजी गेल्या, काँग्रेसला बहुमत प्राप्त झालं हो की नाही. 89 साली कोणच नाही गेलं, काँग्रेस हरली. 91 साली परत राजीव गांधी गेले, परत काँग्रेस सत्तेवर. परत 96 साली कोणच नाही गेलं, परत काँग्रेस गेली. मग आता परत कोण जात नाही बघून परत सोनिया गांधी. हा ये बाई ये, मागची असो बाहेर काढ आणि परत आम्हाला मत मिळवून द्या आणि जा घरी परत. एवढ्यासाठी म्हणून अशा परत स्वतःच्या कामावरती स्वतःच्या जोरावरती जर सत्ता आणता येत नसेल तर घरात बसा. वृद्धाश्रम बांधले होती सरकारने. नाही तर त्या केसरी डिस्ट्रीचा उपयोग काय, केस वाढवलेला असता अनानसासारखे. मला एक काँग्रेसचा आमदार मला सांगत होता, मध्यंतरी भेटला होता एक काँग्रेसचा, मला वेळ पडली तर सांगितलं बोलतो. त्याने मला सांगितलं कि ये जो हमारा है ना केसरी बुढ़ा रोज बोलता है और रोज हमारे 1 लाख वोट कम करता है. याच्या आधी सोनिया गांधींकडे कोणी फिरकत नव्हतं. मग काँग्रेसमध्ये बघितलं आता मत कोण मिळून देते, सोनिया. चला सोनिया केसरी घरी पाठवा. तोपर्यंत चाचा केसरी चालू होतं यांचं. पण आमच्या प्रश्नांची उत्तर द्यावी बाई. आम्ही जर धर्मांध आहोत, आम्ही जर जातीयवादी आहोत, तर राजीव गांधींशी लग्न झाल्यावरती या बाईंचा धर्म कोणता व्हायला पाहिजे होता ना. या बाईंनी पोप जॉन पॉलला इथे बोलवलं. पोप जॉन पॉलला इथे बोलवून त्यांचा मुलगा राहुल गांधीचं खरं नाव हे राहुल जॉन पॉल गांधी हे त्याचं नाव आहे. आणि ही धर्मांधतेच्या गोष्टी आम्हाला सांगते. जर लग्न करून तर तू हिंदू झाली होतीस तर हिंदू संस्कृती का नाही घेतली. शरद पवार म्हणतात की मोठं अगदी की बाबा मुलगी जर समजा सासरी गेली की ती सासरची होते. मान्य ना आम्हाला, आमची लग्न झाले असते. ते काय इटलीची आहे ना, म्हणजे माफिया मुसलमानांची माफिया. कशासाठी? काही गुन्हा केला नव्हता ना तुम्ही, तुमच्यामध्ये काही तुमचा गुन्हा नव्हता ना, माफिया कशा मागताय? काही नाही. आणि याच्यामध्ये जातीयवादाच्या गोष्टी जर माफी मागताय मुसलमानांची तुम्ही, देश अबाधित ठेवायचा एकसंघ जर तुम्हाला देश ठेवायचा आहे, मग हे ठेवत असताना मुसलमानांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यासाठी कशासाठी गप्पा मारता तुम्ही? या मंत्रालयामध्ये त्यांची कामं होत नाही. घेणं पूर्ण थोडंसं राजकारण जे केलं तेच काँग्रेसने केलं. तुमच्या आमच्यामध्ये भेद निर्माण केली, भांडणं लावत बसले आणि भांडणाचा फायदा फक्त काँग्रेसवाले घेत राहिले. बाकी केलं काय नाही. आता विदर्भात आलं काय परिस्थिती आहे अख्ख्या विदर्भाची. आज कुठे तिकडे युती सरकार आल्यानंतर कामाला तिकडे वेग आला. रस्त्याची कामं होत आहेत, विदर्भ सिंचन योजनेला कामाला गती आली आहे, कापसाचा प्रश्न आहे. मग इथे जे जन्माला आतापर्यंत जे आले, ज्यांना आतापर्यंत या विदर्भ आणि लोकांनी आपल्या सगळ्यांनी मतदान करून आतापर्यंत सत्तेवरती बसवले, देशाची पंचामध्ये काय केलं विचारता या एका व्यासपीठावरती. काँग्रेसवाल्यांचं आमचं आव्हान आहे की एका व्यासपीठावरती या, तिकडे तुम्ही इकडे आम्ही 2.5 वर्षाचा पाडा एका ठिकाणी वाचतो, त्याच ठिकाणी तुम्ही 37 वर्षाचा पाडा महाराष्ट्राला लोकांसमोर वाचून दाखवा या. आम्हाला सांगताय आता किती लोक झाले माहिती का तुम्हाला? मी ज्यावेळेला यादी जेव्हा दाखवायची तिथे सभेमध्ये त्यावेळेला अशा भाजपा होऊन बघायचे सगळे लोक की आतापर्यंत आपण काय मूर्खपणा केला, किती नेत्यांना आतापर्यंत आपण मोठी स्थानं
1960 पासून मंत्रिपदी भूषवलेले काँग्रेसचे विदर्भातील नेते, मुख्यमंत्री कन्नमवार, वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक, नाशिकराव तिरपुडे, कॅबिनेट मंत्री गोपाळराव खेडकर, मधुकर वैराळे, नरेंद्र तिडके, पुरुषोत्तम देकाटे, श्रीमती प्रमिलाताई टोपले, रामचंद्र देवतळे, राम मेघे, रणजित देशमुख, भरत भाऊ या लोकांनी कधी आतापर्यंत पाहिलं नाही ना, महाराष्ट्राकडे पाहिलं. याच्यासाठी पाहण्यासाठी एक मनात इच्छा लागते की ज्या लोकांनी आतापर्यंत मला निवडून दिलं, ज्या लोकांनी आम्हाला मोठं केलं, त्याच्यासाठी काहीतरी आपण द्यायला पाहिजे. नुसतं निवडणुकांच्या तोंडावरती येऊन मतं मागण्यासाठी कशाला टाकायचंय? भाई निवडणुकांच्या तोंडावरती यायचं, हनवटीला हात लावायचा आणि नंतर कनवटीला हात लावायचा. चारही जागा पडणार दिलं. त्यांना वाटलं काय काँग्रेसने युती केली आपल्याबरोबर. काँग्रेसची युती करता आज हे जे कोणीतरी बांधव आले असतील त्यांनी हे ऐकावं. जे आज आरपी आहे सत्तेसाठी म्हणून फक्त काँग्रेस बरोबर युती करताय, त्यांनी कधीतरी मागचा इतिहास थोडासा बाहेर काढून बघावा. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फक्त नुसतं पुढे करायचं आणि त्यांच्या नावावरती मतं घेतायचं राजकारण आतापर्यंत त्यांनी केलं. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लोकसभेमध्ये जाऊ दिलं नाही आणि खासदारकीच्या निवडणुकीमध्ये पराभव केला तो या काँग्रेस पक्षाने. पंडित जवाहरलाल नेहरू आले होते यांना पाडल्या बाबासाहेबांना. बाबासाहेब आंबेडकरांना पाडण्यासाठी जर पंडित जवाहरलाल नेहरू येतात तर मग आज तुम्ही कोणत्या तोंडाने आम्हाला सांगावं बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल? मला एवढा मोठाच माणूस होता तो, मग त्यावेळेला पाडायला कशाला गेला? कशासाठी पंडित जवाहरलाल नेहरू दिल्लीवर आले पाडले नाही? फक्त नुसती लोकांची फक्त भावनेला हात घालायचा आणि मतं घेण्याची एवढेच फक्त धंदे आतापर्यंत केले. कामाच्या नावावर तरी हे मतं मागणार नाही. केवळ आम्ही हे काम केलेलं आहे, आम्हाला ह्या कामाच्या मोबदल्यात तुम्ही मतदान केलं पाहिजे, हे कोणाची मागायची हिंमत असेल तर ती युती सरकारची फक्त दुसऱ्या कोणाची ताकद पण होणार नाही. जे सांगितले ते करतोय. महाराष्ट्रातल्या बेरोजगारांचा प्रश्न होय घेतला आता शिव उद्योग सेना स्थापन पण झालेली आहे. त्याच्यासाठी आम्ही कोण ब्रह्मदेव नव्हे किंवा पौराणिक चित्रपटातले कोणी अभिनेते गिरीश असं केलं झालं समजतं. मुंबई, पुणे, संभाजीनगर, नाशिक या ठिकाणी कामाला सुरुवात झाली. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुरुवात होते. पैसे अभावी थोडीशी कमी पडतोय पण होणार, सुरुवात होणार. आज ज्या ठिकाणी सुरू झालेली आहे तिकडे जवळपास 4-5 हजाराच्या वरती आज बेरोजगार आहेत. अनेक जणांची रिक्षा सुरू आहे, स्टॉल सुरू आहे. हे शिव उद्योग सेनेचं काम आहे. या देशामध्ये एकही राजकीय पक्ष असा नाही की ज्यांनी आतापर्यंत असा मोठ्या प्रमाणावरती बेरोजगारांचा विषय घेतला. मागे हटायला आमचा अण्णा पवार नाही. खोटं बोलतो माणूस, खोटं बोलायलाही काही सीमा. 84 सालीची वक्तव्य आहेत माझ्याकडे आता पुरावे दाखल. तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर दाखवतो, बघायची. हे शरद पवारांचे पुरावे. एक तर ते आज खोटं बोलतायत किंवा ते तेव्हा तरी खोटं बोलत होते. एक काहीतरी त्यांनी मान्य करावं, एक काहीतरी मान्य करावं. तेव्हा त्यांनी सांगितलंय अखंडता एकात्मता ही काही काँग्रेसची मक्तेदारी नव्हे. शरद पवार वर्तमानपत्रांमधली कात्रण आहेत. वर्तमानपत्रांमधली मागच्या दिसत नाही हो. तुम्ही ते केबल टीव्हीवर दाखवणार. विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही देशाच्या स्वातंत्र्यासाठी व स्वातंत्र्योत्तर काळात त्याग केला आहे, सत्ता खाल्ली आहे असे सांगून शरद पवार यांनी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अटल बिहारी वाजपेयी यांचा खास उल्लेख केला. ते म्हणाले की अटलजींचा आज वाढदिवस आहे. या माणसाने खूप त्याग केला आहे, खस्ता खाल्ले आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी अभिनंदन करतो. मग आज कार्य विरोध करता. जर त्यांनी खस्ता खाल्लेला आहे, त्याग जर सहन केलेला आहे, त्याग जर सोसलेला आहे, देशासाठी एवढं जर केलेलं आहे, तर सोनिया गांधी कोणत्या खस्ता खाल्लेल्या आहेत, कोणता त्याग केलेला आहे की त्याच्यावरती आज त्या सगळा देश वाचवायला निघाल्या. खोटं बोलायलाही शरम नाही वाटत. पुढचं बघा, आज सोनिया गांधींची स्तुती करणारे शरद पवार राजीव गांधींबद्दल काय बोलवते बघा. खोटं वाटत असेल तरी बघा, जवळून बघायचं असेल तर जवळून बघा. एवढे मग ते होऊ नका मी चेंबरून बघेन. देशाला काय पाहिजे, जनतेला काय पाहिजे, देशाचे आणि जनतेचे प्रश्न काय आहेत हे ज्याला माहित नाही त्या पंतप्रधान राजीव गांधींची इंदिरा काँग्रेस देशाचे काय भले करणार आहे, जनतेला काय हवे, जनतेचे प्रश्न काय आहेत हे जर राजीव गांधींना माहित नव्हतं तर एका रात्री सोनिया गांधीला कुठून कळायला लागले हो तुम्हाला या देशाचे प्रश्न. फक्त नुसतं ह्यांना मत पाहिजे तेवढ्यासाठी फक्त बायकांच्या महिलांचे अश्रू बाहेर काढण्यासाठी परत ते आणायचं आणि ते राहुल आणि सोनियाला घेऊन फिरायचं.
आणि मग परत लोकांकडे कशी ग बाई दिवस काढत असेल, मध्ये काढते दिवस, काही वाईट नाही चाललंय. आणि पुढचा हा शरद पवारांचा आदेश आहे. कधी नव्हे ते आपण शरद पवारांचं या वेळेला नेमकं तेवढं ऐकायचं म्हणजे ऐकायचं. त्यांचा आदेश आहे, ऐकणार आहात की नाही? यस. पुढचं असं आहे त्यांचं म्हणणं, महाराष्ट्राचे भले होण्यासाठी इंदिरा काँग्रेसला पराभूत करा शरद पवार. त्याच्यामध्ये एकही ओळ जर खोटी असेल तरी बघा, तुमच्यापैकी कोणालाही एक जण उठून या आणि हे बघा तिचा फोटो सांगत असेल तर विश्वास आहे ना? या हे सांगतात. म्हणजे भारतीय जनता पक्ष म्हणजे फोडाफोडीचं राजकारण करतं. शरद पवारांनी सांगावं, मग आमचा तो लखोबा फोडला कशाला तू? तो गेला एक तो मांडला सपाट पावल्या. कसा होता बघा तो. शिवसेनेमध्ये होता त्यावेळेला शिवसेनेला सत्ता नाही मिळाली. काँग्रेसमध्ये गेला तर काँग्रेसची सत्ता गेली. आणि म्हणून शिवसेनेची काही विचारत नाही. काँग्रेसमध्ये वेलाला पाडका म्हणून काँग्रेसवाले विचारत नाही. म्हणून इथला नाही ना तिथला, मग इथला नाही ना तिथला नाही तो कोण? छगन. आई वडिलांना तेव्हाच कळलंय का आता पुढे काय करणार आहे म्हणून, तेव्हा लहानपणच ठेवला छगन. तेव्हा फोडलाच ना याला. आणि हे आम्हाला सांगतात फोडाफोडीचं राजकारण. हे इथलं आमचं गुंडेवार होतं ना, हे सांगणार आम्हाला फोडाफोडीचं राजकारण. वसंतदादाच्या पाठीमध्ये वार करणारा हा माणूस, त्या माणसाचं सरकार खाली पाडून हा वरती येणारा माणूस, ते काय फोडाफोडीचं राजकारण नव्हतं का? पुलत कशातनं स्थापन झाली? शरद पवारांच्या याच फोडाफोडीच्या राजकारणामधून पुलत स्थापन झाली ना. आणि हे काय आम्हाला सांगतात फोडाफोडीचं राजकारण कोणतं केलं? बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते जाऊन राजघाटावर जाऊन तिथे महात्मा गांधींच्या समाधीवरती मुतले होते. हे मी खोटं सांगत नाही, ही बातमी आहे. बहुजन समाज पार्टीचे काही कार्यकर्ते जाऊन दिल्लीला राजघाटावरती महात्मा गांधींच्या समाधीवरती जाऊन मुतले होते. त्याच्याबद्दल कधी निषेध नाही ना, काही नाही ना, काही नाही. कधी शरद पवार कधी काय बोलणार नाही. आणि महिन्या 2 महिन्याच्या कालावधीत शरद पवार जाऊन बहुजन समाज पार्टी बरोबर तिथे कांशीराम बरोबर युती करतात ना. त्याची कुठे माफी मागायला लावली ना, त्याचा निषेध केला ना, काही केलं ना, काही केलं. युती करतात म्हणजे मोती तिथे युती. मग हे काय सांगणार आम्हाला गांधींच्या गोष्टी? अधिकार तरी उरतो का? याच्यामध्ये कुठेही त्यांच्या वयाचा आम्ही अपमान करत नाही, कोणाच्याही वयाचा अपमान करायचा नाही आम्हाला. पण पहिल्यांदा यांनी आमच्या देशाचा मान राखावा, त्याच्यानंतर आम्ही यांच्या वयाचा मान राखू. तोपर्यंत राखणार नाही अजिबात. काय वाटेल ते करावं का येऊन? याच तुमच्या या मराठवाड्यामध्ये ज्या वेळेला भूकंप झाला, त्या भूकंपग्रस्तांची ज्या वेळेला पुनर्वसन करायचं होतं, त्यांची घरं बांधायची होती. त्या घरांसाठी येणारे जे पैसे होते, जागतिक बँकेकडनं येणारे जे पैसे होते, त्याच्यामध्ये 50 रुपये गाळा ठेवणारे यांचं सरकार. वाचायचं बघायचं तुम्हाला? रुपयांची मदत करण्याचे ठरविलाच. अचानक घर बांधणीचा दर चौरस फुटाला जो दर होता तो कसा बदलला आहे? चौरस फुटाला 50 रुपये, याप्रमाणे 20,000 घरांच्या बांधणीतील ही कमाई कोणाची हा प्रश्न निर्माण झाला. म्हणून जागतिक बँकेने दर का व कसा वाढवला याचा तपशील मागितला. लाज वाटायला पाहिजे यांना, लाज. क्रेताच्या काळूवरचं लोणी खाणारी अवलाद हे आम्हाला शिकवते. भूकंपग्रस्तांना पहिल्यांदा घर द्यायचं, ते सोडून त्याच्यामध्ये 50 रुपये तुम्ही गाळा ठेवता. हे शरद पवारांचं पुस्तक आहे, मिळालं आपण धोरणे आणि परिणाम नावाचं. यांनी आम्हाला सांगावं, आम्ही जे करतोय ते खूप करतोय, थोडा बहुत वेळ तर लागेल. यांनी 37 वर्षामध्ये जे काही केलं नाहीये ते आम्ही 2.5-3 वर्षामध्ये कसं करणार? पण त्या गोष्टीला सुरुवात झाली. कृष्णा खोऱ्याचा प्रकल्प, इथे विदर्भ सिंचनाचा प्रकल्प, तुमच्या मराठवाड्यामधले प्रकल्प,
आज किती घर बांधणी किती झाली आपली? पूर्ण होत आली. काँग्रेसचं राज्य असताना भूकंप झाला, काही केलं नाही, 50 रुपये कापत बसले. आज तुमच्या आशीर्वादाने जे बसलेलं हे युतीचं सरकार आहे, माहिती आहे आणि त्यांनाही माहिती आहे. पण आजपर्यंत अशा प्रकारचं कोणीही काम, व्यवस्थित काम कोणी हातामध्ये घेतलं नव्हतं जे आज आम्ही घेतलेलं आहे. जो मागच्या विधानसभेच्या वेळेला तुम्हाला मी जो शब्द दिला होता की उद्या युतीची सत्ता आल्यानंतर राज ठाकरे तुम्हाला कुठेही मंत्रिमंडळामध्ये दिसणार नाही, तो आज कुठेही मंत्रिमंडळामध्ये नाही ना. माझ्याकडे दुसरंही पद आहे, तो मी शब्द दिला तुम्ही पाळला. तसाच हा बेरोजगारांच्या बाबतीत दिलेला शब्द आहे, हा पाळण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करतो आहोत आणि त्याचे परिणाम तुम्हाला थोडे दिवसात दिसायला पण लागतील. काँग्रेससारखं आम्ही बोलत नाही आहोत, बहुमोल मत बोलतात तुमचं. येतात आणि निवडणुकीला म्हणतात तुमचं बहुमोल मत. बहुमोल आहे ना, मग त्याच्यासाठी काहीतरी करा ना. कोणीही तुमच्यासाठी काही केलं नाही. एक शिवसेना प्रमुख आले आणि त्यांनी सांगितलं की हा माझा शब्द आहे, हा माझा वचननामा आहे, जो आम्ही देतो तो वचन देतो, आम्ही शब्द नुसते देत नाही, आम्ही देतो ते वचन देतो आणि ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने आज युतीची सरकार पावलं उचलत आहे. बऱ्याच ठिकाणी कामं झालेली आहे, तुमच्यापर्यंत येतील. उद्या हे कोणीही काँग्रेसवाले आले आणि तुमचे कान भरवायला लागले तरी कोणाहीवरती विश्वास ठेवू नका. आमच्याकडनं तुमचा कधीही विश्वासघात होणार नाही, तुमच्या पाठीमध्ये कधीही खंजीर खुपसला जाणार नाही. कारण आमचं आडनाव ठाकरे आहे, ही शिवसेना आहे, शब्दाला जागणारी सेना आहे. एवढं आपण लक्षात ठेवावं आणि मानेंना परत आपण तिकडे आपण लोकसभेमध्ये प्रचंड बहुमताने आपण त्यांना पाठवावं ही विनंती करून तुर्त मी आपली रजा घेत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.